अगदी नटराज पेन्सिलला सुद्धा बाजारमध्ये येण्याआधी संघर्ष करावा लागला होता. त्या संघर्षाची गोष्ट 1 मिनिटमध्ये. 1947 मध्ये आपला देश स्वतंत्र तर झाला. गरिबी इतकी होती, की मुलांकडे साधी पेन्सिल सुद्धा नव्हती. देशी पेन्सिल बाजारात होत्या, पण खूपच महाग होत्या आणि देसी पेन्सिल स्वस्त तर होत्या, पण क्वालिटी खूपच खराब होती. त्यातच बी.जे. संघवी ज्यांना इंजिनिअर बनायचं होतं, पण गरिबीमुळे बनू शकले नव्हते. यांना प्रत्येक मुलाच्या हातात पेन्सिल द्यायची होती. पण प्रॉब्लेम हा होता, की पेन्सिलसाठी लागणारं ना लाकूड देशात उपलब्ध होतं, ना ग्राफाईट आणि नाही मशीन्स. म्हणून बी.जे. संघवी आपले 2 जिवलग मित्र रामनाथ मेहरा आणि मनसुख हिने यांच्यासोबत मिळून पेन्सिल कशी बनवतात हे शिकण्यासाठी जर्मनीला गेले. जर्मनीवरून परतल्यावर कितीतरी दिवस अनेक जंगले फिरून त्यांनी पेन्सिलसाठी लागणारं योग्य लाकूड शोधून काढलं. अनेक शोधकर्त्यांच्या मदतीने ग्राफाईटचा फॉर्म्युला तयार केला. आता वेळ होती मशीन्सची जे खूपच महाग होते, म्हणून अनेक इंजिनियर आणि काम करणाऱ्यांच्या सोबत मिळून त्यांनी एक जुगाडू मशीन तयार केले. जुगाडू सेटअप सोबत मुंबई येथे हिंदुस्थान पेन्सिल्स प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरीची सुरुवात केली. 1958 मध्ये हिंदुस्थान पेन्सिल्सने आपली लाडकी नटराज 621 HB बाजारात आणली, जी सगळ्यांना परवडणारी तर होती, शिवाय मजबूत आणि टिकाऊ सुद्धा होती. आणि नटराज पहिली मेड इन इंडिया पेन्सिल ठरली. अँड रेस्ट इज हिस्ट्री. आज हिंदुस्थान पेन्सिल दिवसाला 80 लाखापेक्षा जास्त पेन्सिल बनवते आणि बाजारातील 65% पेक्षा जास्त स्टेशनरी वस्तूंचा शेअर कंट्रोल करते.